सुद्धा आता दिसत आहे। खडकवासला धरण साखळीतील जलसाठा झपाट्याने घटल्यानं आणि यंदाच्या मान्सूनबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यानं पुणे महापालिकेनं सोमवारपासून संपूर्ण शहरामध्ये समविषम तारखेनुसार 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय। धरणांमध्ये सध्या केवळ 5.03 टीएमसी पाणी शिल्लक असून कार वॉश, स्विमिंग पूल, उद्यानं आणि बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याच्या वापरावर निर्बंध लागू करण्यात आले। नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, या सगळ्या उपाययोजना आहेत ज्या आता प्रशासनाकडून केल्या जात आहेत, नेमक्या काय उपाययोजना आहेत, काय नियोजन आहे प्रशासनाचं पुढच्या काही दिवसांचं? कल्पना आहे की पाणी साठा जो आहे तो कमी झालेला आहे आणि धरण साखळीमधला पाणी साठा कमी झाल्यानंतर पुणे शहरातल्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊ नये म्हणून आता दर दिवसाआड पाणी पुरवठा पुणे शहराला केला जाणार आहे। सध्या आपण बघितलं तर खडकवासला धरण साखळीमध्ये पाणी साठा जो तो मागच्या वर्षीच्या या तारखेच्या तुलनेने कमी आहे आणि अशा परिस्थितीत अल निनोचा प्रभाव आणि यंदा पाऊस देखील कमी पडणार आहे, त्यामुळे पाणी साठा कमालीचा घटू शकतो आणि अशा परिस्थितीत जर रोज नियमितपणे जो पाणी पुरवठा सुरू आहे तो जर सुरू राहिला तर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ शकते। हे लक्षात घेऊन नागरिकांना आपण कमी पाणी वापरावं अशा पद्धतीचं आवाहन पुणे महानगरपालिकेने केलेलं आहे। जे वॉशिंग सेंटर्स आहेत, कार वॉशिंग सेंटर्स, तिथे देखील निर्बंध लादण्यात आलेले आहेत आणि दिवसाआड पाणी पुरवठा जो आहे तो समविषम तारखेला पुणे शहरामध्ये 15 तारखेपासून जो आहे तो सुरू केला जाणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं अशा पद्धतीचं आवाहन महापौरांनी केलेलं आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या